श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा. अंतरकर हे तीर्थस्वरूप श्री दत्तात्रय काशीकर यांनी सांगितलेली परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण सांगतात. एक दिवस पूज्य तात्यासाहेब व मी असे दोघेच गोंदवल्यास त्यांच्या खोलीत बसलो असता तुलसी वृंदावनाच्या बाजूने श्री अण्णासाहेब गाडगीळ श्री आईसाहेबांच्या मंदिराकडे गेले. त्यांना पाहून तात्यासाहेब मला म्हणाले की येथे संस्थानात पंचाची एक जागा रिकामी आहे, तर त्या संबंधात त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटते? मी म्हणालो, त्या जागेवर काम करण्यास ही व्यक्ती अगदी योग्य आहे. ते घरंदाज असून घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळही बरीच आहे. त्यांची तब्येत चांगली असून वयही बेताचे आहे. शिवाय ते ब्रह्मचारी असल्यामुळे घराची ओढ राहणार नाही. त्यामुळे संस्थेचे काम करण्यास भरपूर वेळ मिळून त्यात लक्षही लागेल. हे विचार पटून तात्यासाहेब मला म्हणाले, तर मग त्यांना विचारून तर बघा. मी लगेच त्यांच्या मागोव्यावर जाऊन त्यांना गाठले व एका बाजूला घेऊन त्यांना म्हटले, संस्थेत पंचाची एक जागा रिकामी आहे, ती तुम्ही पत्करावी असे पुष्कळांना वाटते. तरी या बाबतीत तुमचे काय म्हणणे आहे? त्यावर ते म्हणाले, छे, मला जमणार नाही. मी दुसरी कोणतीही सेवा करण्यास तयार आहे. त्यावर मी त्यांना म्हटले, असे मोघम नको. तुमची खरी अडचण सांगा. दूर करण्यासारखी असेल तर तसा प्रयत्न करू, नसेल तर गप्प बसू, पण कोणाजवळही वाच्यता करणार नाही. इतके झाल्यावर ते म्हणाले, आमच्या वडिलांनी आपल्या व्यवस्थापनात असे लिहून ठेवले आहे की मुलांनी कोणत्याही धार्मिक संस्थेत सेवा म्हणून कितीही हलक्या दर्जाचे काम केले तरी चालेल, पण कोणत्याही अधिकाराची जागा पत्करू नये. मग अशा परिस्थितीत मी पंचाची जागा कशी पत्करावी? मलाही त्यांचे म्हणणे योग्य वाटले. श्री महाराजसुद्धा वडिलांच्या आज्ञेविरुद्ध वागा असे कसे सांगतील? तरी पण आपण एकदा महाराजांना भेटून हा प्रश्न कायमचा निकालात काढून टाकावा असे मला वाटते, असे मी त्यांना सुचवले. ते त्यांनी मान्य केले, पण अगदी एकांतात भेटू असे म्हणाले. तात्यासाहेबांना सर्व मजकूर निवेदन केला व एकांतात भेटण्याची व्यवस्था झाली. त्यावेळी त्रयस्थ असा मी एकटाच होतो. सुरुवातीला पुष्कळ लोकांची इच्छा यांनी पंचाची जागा पत्करावी असे असून त्यांच्या वडिलांनी या बाबतीत काय लिहून ठेवले आहे हे मी श्री महाराजांना सांगितले व आता पुढे काय करावे याचे आपण मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना केली. त्यावर श्री महाराज पहिलेच वाक्य बोलले, त्यांच्या वडिलांनी लिहून ठेवले आहे ते अगदी बरोबर आहे, पण तसे लिहिण्यात त्यांचा हेतू काय असावा हे पाहणे जरुरी आहे. तो हेतू हा की अधिकारावर मनुष्य आला की मी येथे सेवेकरिता आहे हे विसरतो व केवळ अधिकार गाजवू लागतो. त्यामुळे सेवेपासून होणारा लाभ पदरात न पडता अभिमान मात्र वाढतो आणि माणसाचे नुकसान होते. असे न होण्याकरिता मी येथे सेवेकरिता आहे अशी जाणीव ठेवून कोणत्याही अधिकाराच्या जागेचा स्वीकार केल्यास संस्थांचे काम होऊन वडिलांच्या हेतूला बाधा न आल्या कारणाने त्यांच्या इच्छेविरुद्ध वागलो असेही होणार नाही. शिवाय कोणतीही संस्था म्हटली तरी त्यात अधिकाराच्या जागा असणारच. मग त्यातले दोष अंगी लागू नयेत म्हणून जर प्रत्येक व्यक्ती अशा जागेवर काम करण्याचे नाकारू लागली तर व्यवहार कसा चालणार? तेव्हा या दृष्टीनेही येथे कोणीतरी काम करणे जरूर आहे. सबब याप्रमाणे मनाची ठेवण ठेवून पंचाची जागा तुम्ही पत्करण्यास हरकत नाही असे मला वाटते. तरी आज संध्याकाळी श्री रामरायाच्या दर्शनास जाऊन मी येथे संस्थांच्या पंचाची जागा स्वीकारित आहे, यात मला सांभाळावे अशी प्रार्थना करून कामास सुरुवात करावी आणि 1 वर्षाने मला याबाबतीत भेटावे असे श्री महाराज बोलले व हे पंचप्रकरण निकालात निघाले. पूज्य तात्यासाहेब यांनी श्री अण्णासाहेब गाडगीळ यांची केलेली निवड किती अचूक व योग्य अशीच होती हे अलीकडे गोंदवले येथे जाणाऱ्या सर्व लोकांना ज्ञात आहे. असो साधक हो,
परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका गृहस्थांच्या डोक्यात नोकरी सोडून राजकारणात पडण्याचा विचार आला व त्यांनी नोकरीचा राजीनामा लिहून तात्यासाहेबांच्या टेबलावर ठेवला. त्यावर श्री तात्यासाहेबांनी, तुम्ही देशसेवेकरता नोकरी सोडता ही कल्पना रम्य आहे, पण तुमच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची काय व्यवस्था केली आहे? कुटुंबाला वाऱ्यावर सोडून देवकार्य अथवा देशकार्य करणे हे कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरत नाही आणि नोकरीत राहूनसुद्धा देशकार्याला मदत करता येत नाही असे थोडेच आहे, असे समजावण्याचा प्रयत्न केला. ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या नंबरवर अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.